कधी तुमच्या घरी टॉम अँड जेरी लाईव्ह चाललंय का? नाही? माझ्या घरी रोज चालतं. आजचं एपिसोड तर वेळ लावणार होतं. हाय, मी हिमांशू. दिवसाची सुरुवात झाली नेहमीप्रमाणे 11 वाजता. हो हो, माझ्यासाठी हा सकाळच आहे. बाहेर आलो तर हाफ स्लीपमधल्या डोळ्यांनी वर्ल्डचा व्ह्यू घेतला आणि मग आठवलं, अरे बेड तर आवडायचा होता. बेड आवडून घेतला. किचनमध्ये गेलो तर टॉम आमचा महाशय बसले होते, कारण आज घरी शिजत होती मच्छी. मी अंघोळ वगैरे करून बाहेर आलो तर मस्त वारं सुटलं होतं. चेहऱ्याला मॉइश्चरायझर वगैरे लावला आणि मनात म्हणालो, बस आता हिरोवाली लोक आली. चहा घेत बसलो आणि टॉम आणि जेरी अचानक भांडायच्या मूडमध्ये आले. पण ह्यावेळी दोघांनी शांतीचा करार केला. तेवढ्यात मम्मी तिचं काम आवरून टीव्ही बघायला बसली. तर तिची दोन्ही लाडकी मुलं टॉम अँड जेरी तिच्या दोन्ही बाजूला येऊन बसली. टॉम मम्मीला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. मग मम्मीने त्याला मांडीवर घेऊन लहान मुलाला झोपवतात तसं मांडीवर झोपवत होती. हे बघून जेरीचा इगो हट झाला. मग तिने टुनकन उडी मारून मम्मीच्या बाजूला आली. म्हणून मम्मीने पण तिला मांडीवर घ्यायचा प्रयत्न केला. पण तिला आला होता राग. सो तिने मम्मीला नख मारून उडी मारून बाजूला निघून गेली. टॉमचं जेवण झाल्याच्या नंतर मी त्याला बेडरूम मध्ये सोडून आलो झोपण्यासाठी. बाहेर येऊन बघतो तर काय, जेरी शांत बसली होती. मी तिला शांत कसं बसून देईन? मग मी तिला थोडा त्रास दिला आणि मग काय, मॅडमने माझ्यावरच अटॅक केला. माझं पाठलाग सोडायचं नावच घेत नव्हती. पाठलाग करत करत मला तिने रूम मध्ये आणलं. मी बाहेर निघायला नको म्हणून ती दारातच येऊन बसली. जसं काही धोकादायक विलन दार अडवतो तसं. मी हुशार, मीही बाहेर गेलोच नाही. नंतर तिने सोफावर तिचा फुल राग काढला. थोड्या वेळाने मी आकाशच्या घरी गेलो. बघतो तर काय, टॉम अँड जेरी माझ्या मागोमाग त्याच्या घरात आले. किचन मधून कसला तरी चांगला वास येत होता म्हणून मी किचन मध्ये गेलो तर आकाश जेवण बनवत होता. सगळं करून मग मी घरी आलो. संध्याकाळी रेडी होऊन मी आणि आकाश मार्केटला गेलो. मार्केट वगैरे फिरून आल्याच्या नंतर बिल्डिंग खाली आलो. तेवढा शुभमचा फोन आला, चल आपल्याला बाहेर जायचं. तेवढा शुभम पण मला घ्यायला आला. मग मी त्यासोबत बाहेर गेलो. घरी आलो तर मम्मी उद्याची तयारी करत होती. उद्या काय स्पेशल आहे ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्येच सांग. रात्री एका मित्राच्या हळदीला जायचं होतं म्हणून मी रात्री बाहेर पडलो. बाहेर फिरून फिरून वगैरे आल्याच्या नंतर रात्री घरी आलो. घरी येऊन मग रात्री मी फेस मसाज, लिप बाम, स्लीपची तयारी केली. हा होता आजचा दिवस. दिवस ऑफिशियली संपला. असे मिनी ब्लॉग्स रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये काय काय बघायला आवडेल ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.